हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 10. ओके, आता 10मध्ये काय सांगितलं बघा. द फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ स्टार वॉर असोसिएशन फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2012. कधीचं दिलं आहे? 31 मार्च 2012चं दिलं आहे. ओके, म्हणजे तुमच्या रिसीट अँड पेमेंट, इन्कम, एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीटला डेट काय येणार? 31 मार्च 2012. तर बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012 दिलं आहे. तर चला या रिसीटला सर्वात पहिलं काय दिलं आपल्याला? बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजे हा काय ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचा. ओके, तर हा बॅलन्स आपण कुठे लिहितो का? कुठेच नाही लिहित. त्यानंतर काय दिलं आपल्याला? सबस्क्रिप्शन दिलं आहे. ओके, आता सबस्क्रिप्शन 3 इयरचं दिलं आहे. कोणत्या 10-11, 11-12 अँड 12-13. तर आपलं चालू वर्ष कधी आहे बघा बरं. चालू वर्ष कधी आहे? 31 मार्च 2012ला एंड झालं. म्हणजे स्टार्ट कधी होणार? 1 एप्रिल 2011ला. म्हणजे आपलं चालू वर्ष कोणतं आहे? 11-12. ओके, चालू वर्ष कोणतं आहे आपलं? 11-12. म्हणजे आपल्याला एक काय दिले? 3900 कधीचे दिलेत? 10-11चे दिलेत. म्हणजे मागच्या वर्षीचे पैसे तुम्हाला आत्ता मिळाले. ओके, जर मागच्या वर्षीचे पैसे तुम्हाला आत्ता मिळाले असतील तर तुमचं ते ह्या वर्षीचं इन्कम आहे का? नाही, ते कधीचं होतं? लास्ट इयरचं. म्हणजे हे कुठं लिहिणार का तुम्ही? कुठंच नाही. जे मागच्या वर्षीचे पैसे मिळायचे राहिले होते ते आत्ता मिळाले. ओके, त्यामुळे विषय संपला त्याचा. त्यानंतर काय आहे? 11-12. ओके, नेक्स्ट काय आहे? 2011-12. मग 11-12 कधीचं आहे? चालू वर्ष. म्हणजे हे काय तुमचं या वर्षीचं इन्कम. म्हणजे हे कुठं लिहिणार तुम्ही? इन्कमला 82,500. आणि त्यानंतर काय आहे? 12-13. म्हणजे तुम्हाला जास्तीचं मिळालं आहे. मग जर तुम्हाला जास्तीचे पैसे मिळाले तर ते तुमचं या वर्षीचं इन्कम आहे का? ते पण नाही आहे. ते कधीचं इन्कम आहे? पुढच्या वर्षीचं आहे. कधीचं आहे? 12-13चं आहे. मग आपण कुठं लिहिणार ते? ॲसेटला का लायबिलिटीला? जर तुम्हाला जास्तीचे पैसे मिळाले तर ते तुमचे काय असते? ॲसेट का लायबिलिटी? काय असते आपली? लायबिलिटी. कारण त्या जर माणसाने परत आपल्याकडून पैसे मागितले तर आपल्याला ते द्यावे लागतील. ओके, त्यानंतर काय आहे? एंट्रन्स फीज. इन्कम आहे, रिसीटला आलं म्हणजे किती आहे? 5000. आणि ब्रॅकेटमध्ये काहीतरी लिहिलं आहे. काय लिहिलं आहे? टू बी कॅपिटलाइज. म्हणजे एंट्रन्स फीज काय करायची आपल्याला? कॅपिटलाइज करायची. म्हणजे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. काय करतो? त्याच्यावर टिक करून ठेवतो. कॅपिटलाइज म्हणजे काय करतो आपण? तिथून लेस करतो, कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. त्यानंतर काय दिलं आहे? डोनेशन. काय आपलं इन्कम? लेगेसीज. हे पण काय आपलं इन्कम आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स. ओके, 15,000 मिळालं आपल्याला रिसीटला आहे. म्हणजे हे पण काय असणार आहे? आपलं इन्कम. आणि त्यानंतर पिकनिक रिसीट. पिकनिकसाठी तुम्हाला काय मिळाले? पैसे मिळाले. म्हणजे ते काय आहे? इन्कम. त्यानंतर पेमेंटला या. कोण आहे सर्वात पहिलं? पोस्टेज अँड टेलिग्राम. काय आपला खर्च आहे? म्हणजेच काय? एक्सपेंडिचर. त्यानंतर स्टेशनरी परचेस. स्टेशनरी तुम्ही 6,000चे परचेस केले. ओके, पेमेंट केलं म्हणजे तो पण काय आपला खर्च आहे. त्यानंतर काय आहे? फिक्स डिपॉझिट. किती आहे? 1 लाख. मग फिक्स डिपॉझिट काय? तुमची ॲसेट. काय फिक्स डिपॉझिट? आपली ॲसेट. त्यानंतर पिकनिक एक्सपेन्सेस. ओके, पिकनिक रिसीट आपलं इन्कम होतं, तसं पिकनिक एक्सपेन्स आपला काय आहे? खर्च. म्हणजे तो कुठं जाणार? एक्सपेंडिचरला. त्यानंतर सॅलरी. हा तर आपला खर्चच आहे. त्यानंतर ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्स. म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजे काय? वर्षातून एकदा काय करतात? सगळे मीटिंग घेतात. मग त्यासाठी मीटिंगसाठी जो खर्च येईल त्याला काय म्हणतो? ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्स. किती आहे? 4,500. त्यानंतर इन्शुरन्स. आपण खर्चच आहे. सन्ड्री एक्सपेन्स एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर काय? फर्निचर. फर्निचर काय? तुमची ॲसेट. ओके, आणि बॅलन्स कॅरीड डाऊन. ह्याला काय म्हणतो? कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक. कुठं लिहिणार? तो ॲसेटलाच लिहिणार. त्यानंतर ॲडजस्टमेंट बघायच्या. तर बघा, सर्वात पहिलं काय? आउटस्टँडिंग पिकनिक रिसीट. किती आहे? 4,250. म्हणजे पिकनिक रिसीट अजून मिळायच्या राहिल्यात. तर या वर्षीचं जे इन्कम आहे की मग काय करणार? त्यामध्ये आपण ॲड करणार. म्हणजे त्याच्यावरती टिक मार्क करून ठेवू पिकनिक रिसीटवर. ओके, त्यानंतर सेकंड इफेक्ट. मिळायचे राहिलेत त्यामुळे आपली काय असणार आहे? ती ॲसेट. त्यानंतर नेक्स्ट काय दिलं? सेकंड, फर्निचर वॉज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2011. म्हणजे आपण जे फर्निचर घेतलं होतं इथं 25,000चं ते आपण कधी घेतले? 1 ऑक्टोबरला घेतले. ओके, कशासाठी दिले ते? अँड इट इज टू बी डेप्रिशिएटेड बाय 10%. म्हणजे याच्यावरती काय करणार आपण? 10% डेप्रिशिएशन काढणार. 25,000वरती 10% किती येतात? 2,500. किती येतात? 2,500. पण आपण पूर्ण वर्षभर वापरलं का? मग डेप्रिशिएशन आपण पूर्ण घेणार का? नाही घेणार. कधीचं घेणार? 1 ऑक्टोबरपासून. म्हणजे किती येणार? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. म्हणजे किती मंथचं काढणार? ओनली 6 मंथचं. मग वर्षाला किती आलं? 2,500. तर 6 मंथला किती येणार? 1,250. डेप्रिशिएशन किती आहे? 1,250. आणि सेकंड इफेक्ट डेप्रिशिएशन आपलं काय आहे? लॉस. म्हणजे तो कुठं जाणार? एक्सपेंडिचरला. त्यानंतर थर्ड काय आहे? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर.
करंट म्हणजे काय, चालू वर्षाचं किती 8500, म्हणजे ह्या वर्षीचे 8500 मिळायचे राहिलेत. त्यामुळे काय करणार, त्याच्यावरती टिक मार्क करून ठेव. त्याच्यावरती काय ॲडजस्टमेंट आहे. ओके, 8500 मिळायचे राहिलेत, त्यामुळे आपण काय करणार, आउटस्टँडिंग ॲड करणार आणि सेकंड ब्रेक मिळणार आहेत, त्यामुळे आपली काय ती ॲसेट. त्यानंतर फोर्थवाली काय आहे, स्टॉक ऑफ स्टेशनरी. ओके, काय सांगितलं, स्टॉक ऑफ स्टेशनरी 1 एप्रिल 2011ला किती दिली आहे, 650, म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिला आहे. ओके, त्यानंतर 31 मार्च 2012 म्हणजे ह्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स दिला आहे किती, 1150. ओके, तर आता याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, खर्च. आता याच्यावरून खर्च कसा काढायचा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, मग तुम्हाला कळेल. ओके, समजा तुमच्याकडं, तुम्ही जेव्हा सकाळी उठले तेव्हा तुमच्याकडे 100 रुपये बॅलन्स होता. ओके, तुमच्या खिशामध्ये किती रुपये बॅलन्स होता, 100 रुपये. हा काय झाला, तुमचा ओपनिंग स्टॉक झाला. ओके, मग जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडले, तेव्हा जाता मम्मीने तुम्हाला 500 रुपये दिले. ओके, काय केले, मम्मीने तुम्हाला 500 रुपये दिले, म्हणजे टोटल किती आले तुमच्याकडं, 600 रुपये झाले. पण जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी आलात तेव्हा तुमच्याकडे किती रुपये उरले, फक्त 200 रुपये उरले. ओके, बघा, सुरुवातीला तुमच्याकडे 100 रुपये होते, मम्मीने तुम्हाला 500 रुपये दिले, आणि जेव्हा तुम्ही घरी आलात तेव्हा तुमच्याकडे किती उरले, फक्त 200 रुपये. मला सांगा, तुम्ही काढू शकता का तुमचा खर्च किती झाला दिवसभरात. ओके, कसा काढणार, आपल्याकडे 100 रुपये होते सुरुवातीला, मम्मीने 500 दिले, म्हणजे टोटल आपल्याकडे किती रुपये होते, 600 रुपये. मग 600 रुपयातल्या घरी येताना फक्त किती राहिले, 200 रुपयेच राहिले. म्हणजे तुम्ही खर्च किती केला, 600 मधले 200 उरले, म्हणजे खर्च किती झाला आपला, 400. ओके, आणि आपण एक्सपेंडिचर आणि इन्कमला काय दाखवतो, ॲक्च्युअल आपला खर्च किती झाला आणि ॲक्च्युअल आपला इन्कम किती झालं ते. मग आता कसं करणार बघा, तुमच्याकडे ओपनिंग बॅलन्स होतं 100 रुपये, म्हणजे ते 650. ओके, सुरुवातीला किती होते, 650. त्यानंतर मम्मीने तुम्हाला 500 रुपये दिले, त्याचा इथं आपण अर्थ काय घेणार, परचेस. वरती बघा स्टेशनरी परचेस दिसते, कितीचे घेतले आपण, 6000चे. ओके, मग 6000चे तुम्ही परचेस केले म्हणजे पूर्ण तुमचा खर्च होईल का, जेवढी तुम्ही ह्या वर्षी वापरणार तेवढं तुमचं काय होणार, खर्च होणार. ओके, बघा ओपनिंग बॅलन्स होता 650. ओके, त्यानंतर परचेस केले तुम्ही 6000, म्हणजे टोटल किती आले, 6650. आणि जेव्हा घरी आले म्हणजे वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे बॅलन्स किती राहिला, 1150. म्हणजे हा जर तुम्ही लेस केला तर तुम्हाला काय मिळणार, की ॲक्च्युअल तुमचा खर्च झाला किती. जसं आपण बघितलं होतं, सुरुवातीला 100 होते, मम्मीने 500 दिले. ओके, त्यातून काय केलं आपण, उरले किती तुमचे 200 रुपये, ते काय केले तुम्ही मायनस, म्हणजे 400 रुपये तुमचा काय झाला होता, खर्च झाला होता. ओके, त्याप्रमाणेच हे करणार. ओके, कळलं स्टेशनरीचं, सॉल्व करताना तुम्हाला मी दाखवतो कसं लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट काय, एंटायर अमाऊंट ऑफ लेगेसीज अँड 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. म्हणजे डोनेशन अँड लेगेसी दोघांवरती पण काय येणार, टिक मार्क. दोघं पण काय करायचे, कॅपिटलाइज करायचे, तिथून लेस करणार, कॅपिटल फंडमध्ये काय करणार, ॲड करणार. त्यानंतर काय, ओपनिंग कॅपिटल फंड ₹10,050. ओके, ओपनिंग कॅपिटल फंड दिलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे कॅपिटल फंड किती होतं, 10,050 रुपयाचं. तिकडून लिहितो आपण लायबिलिटीला, विथ द अबव इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012. ओके, आपण बॅलन्स शीट पण तयार करूया. तर चला सॉल्व करायचं. सर्वात पहिला कुठल्या साईडवरून जातो आपण, रिसिटवरून जातो आपण सर्वात पहिलं. चला, रिसिटला सर्वात पहिलं कोण आहे, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. हा बॅलन्स कुठं लिहितो का आपण, कुठेच नाही लिहित. त्यानंतर काय येतं, सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन 3 होते. ओके, मागच्या वर्षीचं, या वर्षीचं तुमचं इन्कम आहे का, नाही. मग मागच्या वर्षीचं लिहिणार का तुम्ही, नाही लिहिणार. ओके, ते संपलं. त्यानंतर ह्या वर्षीचे जे पैसे मिळाले ते तुमच्या ह्या वर्षीचं काय आहे, इन्कम. किती मिळालेत, 82,500 या इन्कमला. आणि सबस्क्रिप्शनवरती काय आहेत, 2 ॲडजस्टमेंट आहेत. काय लिहिणार, टू सबस्क्रिप्शनवरती किती ॲडजस्टमेंट आहे, एकच ॲडजस्टमेंट आहे. आपल्याला काय करायचं आहे, फक्त आउटस्टँडिंग येते काय करायचं आहे, ॲड करायचं. मग काय लिहिणार, बाय सबस्क्रिप्शन 82,500. त्यानंतर आपल्याला जास्तीचं मिळालं, किती मिळालं आहे, 1,500. म्हणजे पुढच्या वर्षीचे पैसे आपल्याला ह्या वर्षीच मिळाले, पण तो आपल्या ह्या वर्षीचा इन्कम आहे का, नाही. तो कधीचा आहे, नेक्स्ट इयरचा इन्कम आहे. मग आत्तापर्यंत आपण कुठं दाखवणार, ॲसेटला का लायबिलिटीला, कुठं दाखवणार आपण, लायबिलिटीला, कारण आपल्याला जास्तीचे पैसे मिळाले. लायबिलिटीला काय लिहिणार, ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन किती मिळाले, 1,500. तुम्हाला जास्तीचे पैसे मिळालेत. झालं. लास्ट इयर तर आपण कुठंच नाही लिहिणार. ओके, कारण ते लास्ट इयर मिळणार होते, ते पैसे मिळाले, त्यांचा हिशोब संपला. त्यानंतर या वर्षीचे आपल्याला
मिळाले पैसे म्हणजे आपले काय आहे ते इन्कम आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या वर्षीचे मिळाले, तो आपला इन्कम आहे का नाही आहे, त्यामुळे ते कुठं लिहिलं आपण लायबिलिटीला. त्यानंतर एंट्रन्स फीज, किती एंट्रन्स फीज 5000. मग या एंट्रन्स फीज काय लिहिणार बाय एंट्रन्स फीज किती आहे 5000. ओके. आणि तिथं ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं त्यांनी टू बी कॅपिटलाइज, म्हणजे आपल्याला काय करायचं ते कॅपिटलाइज करायचं आहे. मग तिथून आपण काय करणार लेस करणार, म्हणजे लेस एंट्रन्स फीज. ओके. किती लेस कॅपिटलाइज किती येणार 5000 आणि बाय काय येणार डॅश. 5000मधून 5000 गेले, काय उरेल का काहीच नाही. मग इथून आपण लेस केलं तर ॲड कुठं करणार आपण कॅपिटल फंडमध्ये करणार. या बॅलन्स शीटला सर्वात पहिले काय लिहितो आपण कॅपिटल फंड लिहितो. ओके. आता ती व्हॅल्यू ॲडजस्टमेंटमध्ये तर आपण ती नंतर लिहूया, त्याखाली आपण लिहून घेऊया फक्त. ॲड काय करणार आपण एंट्रन्स फीज किती होतं एंट्रन्स फीज 5000. ओके. ॲडिशन नंतर करूया आपण, कॅपिटल फंडच्या अमाऊंट येईल तेव्हा लिहू, त्यानंतर ॲडिशन करूया. मग ॲड एंट्रन्स फीज किती करणार 5000, कारण त्यांनी काय करायला लावली होती कॅपिटलाइज करायला लावली होती. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे डोनेशन, किती डोनेशन 37000. त्याच्यावरती पण काय आहे ॲडजस्टमेंट आहे. मग या इन्कमला काय येणार बाय डोनेशन. ओके 37000. त्यानंतर कोण आहे लेगेसीस, त्याच्यावरती पण ॲडजस्टमेंट आहे. किती 35000. मग एक लाईन डोनेशनला सोडली, त्यानंतर येणार बाय लेगेसीस किती येणार 35000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, की याच्यावरती काय ॲडजस्टमेंट आहे का नाही आहे. आणि इंटरेस्ट आपल्याला मिळाला आहे रिसिटला आहे, म्हणजे आपला काय येतो इन्कम किती आहे 15000. ओके. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट किती आहे 15000. त्यानंतर नेक्स्ट काय पिकनिक रिसिट, हे आउटस्टँडिंग होतं पिकनिक रिसिट, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. मग कुठं लिहिणार ते इनर कॉलमला काय येणार बाय पिकनिक रिसिट. पिकनिकसाठी काय केले पैसे कलेक्ट केले किती 5750 झाले रिसिट साईड. आता कुठे येणार पेमेंटला. सर्वात पहिलं कोण आहे पोस्टेज अँड टेलिग्राम 1500. मग या एक्सपेंडिचरला काय येणार टू पोस्टेज अँड टेलिग्राम. ओके 1500. आता त्यानंतर कोण आहे मेन स्टेशनरी परचेस 6000. ओके. आता जर तुम्हाला मी सांगितलं होतं एक्झाम्पल 100 रुपये होते 700 रुपये 500 रुपये मिळाले, म्हणजे 700 रुपये झाले. आणि त्यातून आपण उरलेले 200 रुपये लेस केले, म्हणजे आपल्याला काय मिळालं की ॲक्च्युअल आपला खर्च झाला किती झाला तर 400 रुपये. तसंच सेम करायचं आपल्याला. तर चला पहिलं काय लिहिणार टू स्टेशनरी. कसं लिहिणार चेक करा. पहिलं काय लिहिणार टू स्टेशनरी. त्यानंतर इथं काय लिहायचं एक फॉर्मॅट लिहायचं, मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स दिला असेल तर कसं करायचं पहिले त्याचं नाव लिहायचं. त्यानंतर काय लिहिणार ओपनिंग स्टॉक ॲड परचेस आणि लेस क्लोजिंग स्टॉक. ओके. लक्षात ठेवा जर ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स आणि परचेस दिला असेल तर कसं लिहिणार ओपनिंग स्टॉक ॲड परचेस आणि लेस क्लोजिंग स्टॉक. असं केलं की तुम्हाला काय मिळणार ॲक्च्युअल खर्च. तर आपल्याकडे आत्ता कोणती इन्फॉर्मेशन आहे स्टेशनरी परचेस आहे किती 6000. आपण ते लिहून घेऊया. स्टेशनरी किती परचेस केली आपण 6000. ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक कुठं दिला आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये, म्हणजे जेव्हा ॲडजस्टमेंट येईल तेव्हा आपण करूया. पहिलं काय लिहिलं ओपनिंग स्टॉक लिहून परचेस केलेलं लिहून घेतलं 6000. ओके. जर ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक आणि परचेस दिला असेल तर कसं लिहिणार ओपनिंग स्टॉक ॲड परचेस लेस क्लोजिंग स्टॉक. म्हणजे बघा 100 रुपये सुरुवातीचे, त्यामध्ये ॲड परचेस केले म्हणजे 500 रुपये ॲड केले म्हणजे झाले 600 रुपये. आणि उरलेले 200 रुपये आपण काय केलं क्लोजिंग स्टॉक लेस केला. म्हणजे तुम्हाला काय मिळालं होतं ॲक्च्युअल 400 रुपये तुमचा खर्च झाला. तीच सेम टेक्निक आपण इथं यूज करणार. त्यानंतर कोण आहे फिक्स डिपॉझिट 1 लाख. काय तुमची ती ॲसेट. या फिक्स डिपॉझिट कुठं टाकणार ॲसेटला. फिक्स डिपॉझिट किती येणार 1 लाख. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे पिकनिक एक्सपेन्स किती आहे 10900 खर्च आहे आपला, त्यामुळे तो कुठं जाणार एक्सपेंडिचरला. काय येणार टू पिकनिक एक्सपेन्स. नेक्स्ट कोण आहे सॅलरीज 17000 खर्चच आहे आपला, मग तो पण कुठं जाणार टू सॅलरीज 17000. त्याच्यावरती काय ॲडजस्टमेंट आहे का नाही आहे. त्यानंतर काय बाय ॲन्युअल जनरल मीटिंग एक्सपेन्स किती 4500. के मीटिंगसाठी खर्च केला तो पण आपला खर्च आहे या एक्सपेंडिचरला. के 4500. त्यानंतर इन्शुरन्स हा पण खर्च आहे आणि त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्स हा पण काय तुमचा खर्च आहे.
मग दोन्ही कुठे टाकणार आपण एक्सपेंडिचरला, टू इन्शुरन्स अँड काय आणणार टू सन्ड्री एक्सपेन्स. त्यानंतर अजून काय होतं फर्निचर आहे. फर्निचर काय तुमची ॲसेट किती आहे फर्निचर 25,000. मग या फर्निचरवरती आणि फर्निचरवरती ॲडजस्टमेंट होती डेप्रिशिएशनची, तर टिक मार्क करायची राहिली होती, तर इनर कॉलमला लिहून घ्या फर्निचर किती आहे 25,000. ओके, ते टिक करून ठेवतो. डेप्रिशिएशन आहे त्यामुळे त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट. आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे 17,000. म्हणजे 17,000 तुमच्याकडे कॅश उरली आहे, त्याची तुमची काय असती ॲसेट. ॲसेटला काय लिहिणार कॅश इन हँड. दोघांपैकी काय लिहिलं तरीसुद्धा चालतं, कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक. झालं होतं पोस्टिंग. आता ॲडजस्टमेंट बघा बरं. आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट 4,250. आउटस्टँडिंग आहे म्हणजे आपल्याला पैसे अजून मिळणार आहेत, पण ते इन्कम कधीचं आहे यावर्षीचं आहे, त्यामुळे ते काय करणार आपण यावर्षीच्या इन्कममध्ये ॲड. कुठे पिकनिक रिसिट येत आहेत, काय करणार ॲड आउटस्टँडिंग 4,250. मग जर आपण ॲडिशन केली तर किती येते बघा बरं. बरोबर किती येते 10,000. ओके, आणि आपल्याला पैसे मिळणार आहेत त्यामुळे आपली काय असणार आहे ती ॲसेट. सेकंड इफेक्ट कुठं जाणार ॲसेटला. आउटस्टँडिंग पिकनिक रिसिट किती 4,250. त्यानंतर काय होतं अजून सेकंड फर्निचरवर डेप्रिशिएट कधी घेतलं होतं 1 ऑक्टोबरला. म्हणजे किती महिन्याचं डेप्रिशिएशन निघणार फक्त 6 मंथचं. म्हणजे फर्निचर किती आपलं 25,000, त्याच्यावरती किती डेप्रिशिएशन आहे 10%. ओके, मग 25,000वरती 10% काढल्यावर किती होतं 2,500. पण आपण वापरले किती महिने फक्त 6 महिने, म्हणजे हाफ किती करणार आपण 1,250. मग इथं काय लिहिणार लेस डेप्रिशिएशन. ओके, किती लिहिणार 1,250. मग लेस करून बाहेर किती येतील 23,750. तर बघा 1,250 काय आपला खर्च आहे, म्हणजे लॉस झाला आपला. लॉस कुठे येतो एक्सपेंडिचरला. मग या एक्सपेंडिचरला काय लिहिणार टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर किती आहे 1,250. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट काय आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर किती 8,500. मग 8,500 काय आउटस्टँडिंग म्हणजे यावर्षीचे पैसे आपल्याला मिळायचे राहिले, ते इन्कम कधीचं आपलं यावर्षीचंच आहे. मग काय करणार ॲड आउटस्टँडिंग किती 8,500. ओके, मग टोटल केली तर किती येते 91,000. ओके, आणि 8,500 आपल्याला अजून मिळणार आहेत, त्यामुळे आपली काय ती ॲसेट. ॲसेटला काय लिहिणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती मिळणार आहेत 8,000 किती मिळणार आहेत 500. त्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट काय आहे आपली ओपनिंग स्टॉकवाली आहे 1 एप्रिल 2011 म्हणजे सुरुवातीला किती होतं 650 आणि 31 मार्चला किती होतं 1,150. बघा कसं काढणार आपण इथं फॉर्मॅट लिहिला होता. ओपनिंग स्टॉक किती आहे 650. मग ओपनिंग स्टॉकला किती टाकू 650. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक किती 1,150. के मग काय करणार 650मध्ये 6,000 काय करणार ॲड करणार आणि त्यातून 1,150 काय करणार लेस. मग तुम्हाला बाहेर किती मिळेल फिगर 5,500. म्हणजे सुरुवातीचं काहीतरी होतं नवीन काहीतरी तुम्ही विकत घेतलं आणि शेवटला काहीतरी उरले, पण ह्याच्यातून तुम्हाला कळतं का ॲक्च्युअल खर्च काय नाही. मग त्यासाठी आपण असं करणार ओपनिंग स्टॉक ॲड परचेस लेस क्लोजिंग स्टॉक. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं ह्या वर्षीचा ॲक्च्युअल खर्च किती आहे स्टेशनरीचा 5,500. ओके, कळलं. जसं आपण काढलं होतं 400 रुपये खर्च आहे तसं इथं खर्च किती आहे 5,500. आणि आता बघा क्लोजिंग स्टॉक उरले तुमचं 1,150. ओके, मग क्लोजिंग स्टॉक प्रत्येक गोष्टीचा क्लोजिंग स्टॉक आपली काय असते ॲसेट. ओके, ओपनिंग स्टॉक तर तो कधीचा होता लास्ट इयर चालता, पण तो त्याचा इफेक्ट कुठं देणार का आपण नाही. पण या वर्षी तुमच्याकडे जे काय उरले ते तुमचे काय असणार आहे ॲसेट. मग क्लोजिंग स्टॉक किती उरलं आहे 1,150. मग ते कुठं लिहिणार तुम्ही ॲसेटला. काय लिहिणार स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टेशनरीचा स्टॉक उरला आहे किती 1,150. ओके, लक्षात ठेवा. एक तर काय करणार ओपनिंग स्टॉक ॲड परचेस लेस क्लोजिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठं जातो ॲसेटला. ओपनिंग स्टॉकचा नाही द्यायचा. त्यानंतर काय पाचवी एंटायर अमाऊंट ऑफ लेगेसीज काय करायची कॅपिटलाइज करायची. एंटायर सांगितलं म्हणजे पूर्ण लेगेसीज काढून टाकायची. या लेगेसीजवर काय करणार येतं लेस कॅपिटलाइज. काय करणार लेस कॅपिटलाइज. बाहेर काय राहील 0 35मधून 35 गेले. ओके, आणि इथून लेस करणार आणि ॲड कुठं करणार कॅपिटल फंडमध्ये. मग इथं या
ॲड लेगेसीज किती 35,000. ओके, ॲड काय करणार लेगेसीज 35,000. त्यानंतर काय अँड 50% डोनेशन. डोनेशन पूर्ण करायचं का नाही, डोनेशन फक्त किती करायचं आहे 50%. मग या डोनेशनवरती बघा डोनेशन किती आहे 37,000 आहे. मग 37,000च्या 50% काढा बरं किती होतं 37,000च्या 50% किती होतं आहे 18,500. आणि लेस करून बाहेर किती येणार सेम 18,500. ओके, मग हे पण कॅपिटलाइज करायचे म्हणजे इथून आपण लेस केले आणि ॲड कुठं करणार कॅपिटल फंडमध्ये. ॲड डोनेशन किती 18,500. ओके, इथं फक्त नीट वाचा की कुणाला अर्ध सांगितलं कुणाला पूर्ण सांगितलं. एंटायर अमाऊंट ऑफ लेगेसीज म्हणजे पूर्ण आणि 50% डोनेशन म्हणजे अर्ध केलं. त्यानंतर 6वी काय आहे ओपनिंग कॅपिटल फंड किती आहे 10,050. चला कॅपिटल फंड टाकून घेऊया. आपण नाव लिहून ठेवलं होतं ओनली किती कॅपिटल फंड 10,050. मग त्याची सगळ्यांची टोटल इथं येणार ते टोटल केली तर किती येते ती 68,550. ओके, तुम्ही पण कॅल्क्युलेट करून चेक करा किती येते 68,550. झालं सगळं प्रॉब्लेम ॲडजस्टमेंट झालं सगळ्या. आता काय करायचं टॅली. बघा बरं रिसिट अँड पेमेंट इन्कम अँड एक्सपेंडिचरची कोणती साईड मोठी आहे चेक करा. ओके, कोणती साईड मोठी आहे इन्कम साईड मोठी आहे किती 1,35,500. 30 टोटल कुठे येणार डेबिट साईडला येणार. ओके, त्यातून काय करणार आपण वरचं सगळं मायनस करणार. मायनस करून तुम्हाला किती मिळतं इथं 84,600. किती मिळतं आहे 84,600. त्याला तर आपण नाव का देणार कोणती साईड मोठी होती इन्कमची त्यामुळे त्याला आपण नाव का देणार टू सरप्लस. ओके, काय नाव देणार टू सरप्लस किती आहे 84,600. ओके, आता काय करणार आपण सरप्लस ॲड करणार कुठे ॲड करणार कॅपिटल फंडमध्ये. या इथं काय करणार ॲड सरप्लस. डेफिसिट असेल तर लेस सरप्लस असेल तर ॲड 84,600. मग टोटल बाहेर किती येते 1,53,150. ओके, आले इथपर्यंत. आता काय करणार आपण टोटल बघा बरं लायबिलिटीची टोटल किती येते 1,54,650. तर ॲसेटची किती येते तेवढीच आली पाहिजे 1,54,650. ओके, आली म्हणजे आपला प्रॉब्लेम राईट आहे. कळलं सिम्पल होता प्रॉब्लेम फक्त ॲडजस्टमेंट थोड्याशा जास्त होत्या. हा पण प्रॉब्लेम काय करणार तुम्ही बुकमध्ये कॉपी करणार. ओके, थँक्यू.